नाही 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 बसून बोलणार नाही, त्याची आठवण तुम्हाला सांगतो. आम्ही आज जे काही काम करतोय ते प्राध्यापक साखळकरांमुळे करतो. साखळकर ही म्हणजे अटल बिहारी वाजपेयींच्या ॲडवायझरी कमिटीत त्यांना बोलावलेलं होतं. या माणसाचं इंग्रजीवर, संस्कृतवर, बऱ्याच भाषांवर प्रचंड कमांड होतं. माझ्यापेक्षा 11 वर्ष वयाने मोठे. त्यांची अट अशी होती, आम्ही जिथे काम सुरू केलेलं आहे की मी कधीही बसून बोलणार नाही, कारण मी स्वतःला शिक्षक मानत नाही असं ते म्हणायचे. त्याप्रमाणे मीही स्वतःला शिक्षक मानत नाही. आवाज कोसतोय ना माझा, हे म्हणतच नाही, गरज नाही, त्याने हातात ऑड होत आहे ते. पहिल्या सेशन होतं तर SRT फार्मिंग जरी सांगितलं काय तुम्ही सांगतो SRT आपण या विषयात जाऊया नको. याचं कारण सांगतो तुम्हाला मी की हा इतका मोठा विषय आहे, तुम्ही अख्खा दिवस बसलात तरी संपणार नाही. हे असं 2 मिनिटात सांगण्यासारखा विषय नाही, पण 2 मिनिटात काय सांगण्यासारखं त्याच्या संदर्भात नाही तुम्हाला मी सांगतो. इथे बऱ्याच वेगवेगळ्या वयोगटाची माणसं आहेत. तुम्हाला ग्लास आणि द्या. नाही तो ग्लास मी जो त्यांनी SRT विचारली किंवा काल आपली आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, बरोबर आहे ना. कालचा कार्यक्रम खूप छान झाला. काळे सरांनी बरीच माहिती दिली, बरोबर आहे ना. तर आणि विषय माझा जो आहे तो आपला आकाशाशी आहे नाते असा विषय, बरोबर आहे ना. मग मुळात आकाश म्हणजे काय, SRT एक टप्पा आहे. ते प्रश्न विचारतात, ते याची जी लिंक आहे सगळ्याशी. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो फक्त सुरुवातीला. माहीत असलं तर उत्तर देण्याचा हात वर करा. लक्षात आलं. 2-3 प्रश्न असेल त्यातले पहिले की अणू हा किती सूक्ष्म असतो माहिती आहे का. नाही सोडून आपला सूर्य, काल त्यांनी संदर्भ दिला होता तो पुरेसा बरोबर नव्हता दिल्ली तो, की आपला सूर्य हा पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे माहिती आहे का. नाही माहिती, सोडून द्या. मी या कोणाचा अपमान करण्यासाठी प्रश्न विचारत नाही आहे. हा या विषयाशी संबंधित प्रश्न आहे म्हणून हे तुम्हाला मी प्रश्न विचारतो. किंवा त्यांनी काय आकाशाची पोकळी म्हणून हे सगळं सांगितलं. सर ते फक्त ग्लास घ्या, त्याने सुरुवात करायची. ते ग्लास आणि मला आहे का आणि पाणी द्या एक ग्लास. कारण सुरुवात आकाश म्हणजे काय, आपण वर जे बघतो आपली माहिती अशी आहे की आपण उघड्या डोळ्यांनी जे वर बघतो ते सगळं आकाश, बरोबर आहे ना. ॲस्ट्रॉनॉमर्सचे म्हणता येते असं म्हणतात की आकाशामध्ये जे काही आपल्याला सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, तारे दिसतात, ढग दिसतात, या पलीकडे आकाशात काही दिसत नाही, बरोबर आहे. एका अर्थाने आपण आकाशाच्या तळाशी उभे आहोत, बरोबर आहे ना. ही कल्पना अशी पाणी आहे पुढे एक साधी कल्पना. आपण कालच्या विषयापासून सुरुवात करू, कारण त्याचा आजच्या विषयाशी संबंध आहे म्हणून. नाहीतर काही कालचा प्रश्न नव्हता. हा ग्लास मोकळा आहे म्हणजे याच्यात सगळा आकाश आहे, बरोबर आहे ना. आता या मोकळ्या ग्लासमध्ये मी इथे हरभऱ्याचे दाणे आहेत हे टाकले. हा भरला का ग्लास, बराच भरला आहे, इथे दाणे कमी आहेत. आपण म्हणू की हा ग्लास भरला आहे, बरोबर आहे ना. आता या भरलेल्या ग्लासमध्ये मी थोडा रवा ओततो. आता ग्लास भरला, बरोबर आहे ना. हा भरला असं म्हणू, नाही काय भरता येईल, अगदी काठोकाठ भरता आला तरी. पण आता उदाहरणार्थ याच्यामध्ये मी पाणी ओतलं, इथे हेही राहिलं, बरंच पाणी राहील. राहिलं मुळामध्ये. आता हा ग्लास भरला आपण पूर्ण, बरोबर आहे ना. मी तुम्हाला सांगायला लागलो की हा पोकळ आहे, मोकळा आहे, पटेल तुमच्या समोरच भरला आहे. ग्लास भरलेला दिसतोय, पाणी पडलं तर ओतून सगळं निघून जात आहे पाणी, बरोबर आहे ना. सुरुवात अशी करायची. SRTचा याच्याशी संबंध कसा आहे तुम्ही नंतर लावा. सूक्ष्मजीव त्यांनी जे सांगितलं त्याच्याशी संबंध आहे कसा तुम्ही नंतर लावा. तो खूप मोठा विषय आहे. हा जो तुम्हाला ग्लास मी पाण्याने किंवा या सगळ्या गोष्टीने भरून दाखवला, या सगळ्या गोष्टी आल्या. हा रवा काय, हरभरे काय, ग्लास काय, पाणी काय, हळूहळू रेणूंपासून बनलं.
ठेवलेलं आहे सगळं. अणूमध्ये तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, गुगलवरून कन्फर्म करा, काही जाणकाराला विचारा, त्याच्यात काही कुठं असेल तर मला तुम्ही कळवा. अणू किती सूक्ष्म असतो तुम्हाला माहिती ठेवून शकतो. आपण तपशिलात नाही, व्याख्या वगैरे तुम्हाला मी काही देत शकत नाही. पाण्याचा एक थेंब त्याचे जर का 10 लाख बारीक तुकडे केले, 10 लाख, तर तो एवढा एक अणू असतो. हे आणखी तपशिलात सांगता येईल, पण आपल्याकडे वेळ कमी, 1 तास वेळ आहे असं ते म्हणाले. त्यामुळे तासामध्ये जेवढं नाराज करता येईल तेवढं मी करतो. तर अणू इतका सूक्ष्म असतो. या सगळ्या गोष्टी, माझं शरीर, हा ग्लास, तुमच्यासकट सगळं जे आपण बघतोय विश्वात, जे सगळं दृश्यमान आहे, जड आहे जे सगळं, ते सगळं अणू. या अणूमध्ये विज्ञान असं म्हणतं, म्हणजे आपण कालच्या विषयावरून सुरुवात करतोय म्हणून आकाश म्हणजे काय समजून घ्यायचं आहे आपल्याला, हा ग्लास पोकळ आहे का समजून घ्यायचं आहे म्हणून. बरोबर आहे ना? अणूमध्ये जो इतका सूक्ष्म आहे, 99.9999% भाग पोकळ असतो. जगातल्या सगळ्या दृश्यमान वस्तू ज्या अणूपासून तयार झालेल्या आहेत, त्यातला 99.999999 इतका भाग हा सगळा पोकळ आहे. माहिती म्हणून थोडी सांगतो होतं की अणूचा जो मध्य आहे, म्हणजे विचार, कल्पना अशी माझी कल्पना नाही, ही वस्तुस्थिती आहे, फक्त हे दिसू शकत नाही. लक्षात आलं ना? हे सगळं गणिताने मांडलेलं आहे आणि सिद्ध झालं. म्हणजे याच्यात सिद्ध काही झालेलं नाही आहे याच्यातलं प्रकार नाही, हे सगळं सिद्ध झालं की एक अणू हा जर का कल्पनेत आपण की एका क्रिकेटचा ग्राउंड एवढा मोठा केला आणि ग्राउंडच्या त्यामध्ये एक फुटबॉलचा एवढा गोळा ठेवला, चेंडू ठेवला. फुटबॉलला तसं नाही, साधा टेनिसचा बॉल ठेवला तरी चालेल. बघा, क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये आपण टेनिसचा बॉल ठेवलेला आहे किंवा फुटबॉल ठेवलेला आहे, तर अणूमधला जो न्यूक्लियसचा भाग आहे तो तेवढा लहान असतो आणि त्याला इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. तो त्या बाउंड्री लाईनवरून सेकंदाला 600 किलोमीटर वेगाने फिरत असतो, म्हणून तो भरीव असतो. अणूचा जो मध्य आहे सगळा बनलेला, हा सेकंदाला 40,000 किलोमीटर वेगाने स्वतःभोवती स्पिन होत असतो, फिरत असतो, म्हणून आपल्याला सगळं ते भरीव आहे. आता याचा कालच्या विषयाशी संबंध बघूया काय तो, किंवा मला जो विषय मांडायचा आहे की आकाशाशी आहे ना, तेव्हा आकाश आहे कुठे? जर का अणूचाही 99.99% भाग हा जर का पोकळ असेल, तर उरलेला भाग आकाशाचाच आहे. आकाश जसं बाहेर आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या मध्ये आत आहे. आकाशाची पोकळी जाणून घेण्यासाठी आपण मनाच्या पोकळीत डोकवायला लागेल. बरोबर आहे ना? यातला आणखी थोडा जो तपशील शास्त्रीय आहे तो समजून घ्यायचा प्रयत्न करतो. विज्ञान असं म्हणतं की पृथ्वीवर आता इथे जी काही हवा आहे, 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये, 1 घन सेंटीमीटरमध्ये 10 ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य, आणि 10 ट्रिलियन म्हणजे एकावर 23 शून्य इतके रेणू 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये असतात. कारण ते इतकं सूक्ष्म आहे सगळं, परंतु ते पोकळ आहे, हा भाग वेगळा आहे तो. तुम्ही जर का एव्हरेस्टच्या उंचीवर गेला तर तिथे ही रेणूंची संख्या 4 ट्रिलियन आहे. आकाश आणि अंतराळात फरक असा आहे की आपल्याकडे गुरुत्वाकर्षण आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, म्हणून आपण इथे ठाम उभे राहू शकतो किंवा बऱ्याचशा गोष्टी चालतात. बरोबर आहे ना? तर मुळामध्ये तुम्ही आणखी जिथे सॅटेलाइट्स फिरतात, जिथे तुमचं गुरुत्वाकर्षण संपतं आणि माणूस तरंगतो, असं ते आपण काही व्हिडिओमध्ये किंवा गुगलला बघतो, तर तिथेही रेणूंची संख्या 1 क्युबिक सेंटीमीटरमध्ये 1000 असते. 10 ट्रिलियनवरून 4 ट्रिलियनवरून जेमतेम 250-300 किलोमीटर तुम्ही उंचीवर गेला की संख्या 1000 होते रेणूंची. आणि तुम्ही जेव्हा याच्या सूर्यांच्या 2 मध्ये जाता, तर सगळे जे बघत होतो आमच्याकडे आंबेडे नव्हतं एक ग्रस्त काम करायचं, ते 72-73 वर्षाचे ते 20 किंवा 40 होते. तर ते मला विचारायचं आहे की असं खुळ्यासारखं आकाश तुम्ही काय बघता रोज? मी तासन बाहेर बसून आकाश बघायचो.
तर आता हा माणूस अशिक्षित होता, गावातला होता, लिहिता वाचता येत नव्हतं, याला मी काय समजावून सांगणार, काय बघतो. तर मी त्यांना सोपं एका वाक्यात सांगितलं की हे सगळे जे तुम्हाला तारे दिसतात नाही सगळे सूर्य. मी जेव्हा तुम्हाला विचारलं की सूर्य किती मोठा असतो पृथ्वीपेक्षा, तर तो 15 लाख पट मोठा आहे. हे प्रूव्हन आहे. त्यांनी काल जो आकडा सांगितला तो मी अधिक अचूक करतो, तो चुकून त्यांच्याकडून वेळ झाला असेल की सूर्याचं एकूण मॅटर जर काय 100 आहे असं तुम्ही धरलं, तर पृथ्वी सकट सगळे जे 9 ग्रह आहेत किंवा तो फुटून गेलेला त्यांनी मंगळ आणि गुरुवरला जो ग्रह सांगितला, हे सगळे मिळून फक्त 0.14% मध्ये आहे. बाकी सगळं तो. त्यामुळे वस्तुमानाच्या अंगाने, आकारमानाच्या अंगाने तो इतका प्रचंड आहे आणि त्याच्याही पेक्षा हजारो पट मोठे तारे आयडेंटिफाय झाले. त्याच्यापेक्षा हजारो पट मोठे. हा विषय आपल्या विषयाशी कसा संबंधित आहे याच्यावर मला यायचं आहे, म्हणून मी फक्त इंट्रोडक्शन करून देतो की आपली आकाशगंगा जी आहे, आपली आकाशगंगा काल आपण अँड्रोमेडा बघितली, देवा यांनी दाखवली ती. देवाने आपल्या आकाशगंगेपेक्षा जवळजवळ अनेक होती. आपल्या आकाशगंगेत 200 अब्ज, मी कोटी म्हणत नाहीये, 10 कोटीचा किंवा 100 कोटीचा अब्ज, कारण ते अमेरिकन डेफिनेशननी ब्रिटिश डेफिनेशन त्याच्यात 10 आणि 100 कोटी असा फरक आहे. आपल्या एका आकाशगंगेत 200 कोटी तारे, 200 अब्ज तारे आहेत की 400 अब्ज अजून निश्चित करता आलेलं नाही. आणि अशा ज्या आकाशगंगा मोजण्यात आल्या आहेत, मग तुम्ही ब्रायन कॉक्सचे याच्यावरचे व्हिडिओ बघा, मिकिओ काकूचे व्हिडिओ बघा, एरिओचे व्हिडिओ बघा, याच्यावर इंटरनेटवर हजारो व्हिडिओ आहेत. हे म्हणतात की या आकाशगंगेत आपण जे काल बघत होतो आकाश, 2 ट्रिलियन, म्हणजे एकावर 12 शून्य अशी 2 ट्रिलियन तारे संपूर्ण विश्वात असावेत. हा सुद्धा आकडा अचूक आहे असं नाही. त्यातला एक पुढचा भाग तुम्हाला सांगतो, कारण त्याचा या आकाशाशी संबंध आहे. आकाश म्हणजे काय हे कळण्यासाठी जर काय आपण नीट लक्ष दिलं नाही याच्याकडे, तर आकाश म्हणजे काय कळणार नाही. हे सगळे 2 ट्रिलियन तारे, सूर्यापेक्षा हजारो पट मोठे तारे, आणि हे सगळं तुम्हाला मी वर्णन करून सांगतोय, हे विश्वातल्या सगळ्या एकूण गोष्टींपैकी फक्त 1%. फक्त 1%. आणि उरलेले 3 किंवा 4%, याच्यावर वाद आहे 3 की 4%, की उरलेल्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही, म्हणजे 72 आणि 22 किंवा 23, 72 ते 23 95, आणि हे 5% राहिलं. 1% हे सगळं मॅटर, ज्याला आपण म्हणतोय जड दिसतंय डोळ्याला किंवा कळतंय विज्ञानात, असं आहे. वरचे जे 3 किंवा 4%, 1%च्या वरचे, हा 2 सूर्यांमधला दिसणारा फक्त प्रकाश आहे, फोटॉन. आणि 95% सगळी गोष्टी आहे. मग एक तिला डार्क मॅटर म्हटलं जातं किंवा डार्क एनर्जी म्हटलं जातं. हे काय आहे नेमकं, जगातल्या कुठच्याही उपकरणाला आज आकाशातले हे सॅटेलाइट्स आहेत, हे इतके प्रगत आहेत की मी ह्या हातातला कागद देऊन जर का बाहेर उभा राहिलो तर तो घरून वाचता येतो, अशा प्रकारच्या दुर्बिणी आत्ता तयार आहेत. काही जण तर ते म्हणतात की गाडीचा नंबर ते कसा बघतात मला कळत नाही, कारण गाडीची नंबर प्लेट आडवी असते. पण तेही वर्णन, हे सगळे जे रेफरन्सेस तुम्हाला देतो हे जयंत नारळीकरांचे, मोहन आपटे यांचे, मोहन आपटे जे होते आता नाही, मोहन आपटे नाही, नारळीकर म्हणतात, ज्या लोकांनी हे सगळे संदर्भ पुस्तकातून दिले. मी हवी तर तुम्हाला मोठी एक पुस्तकाची यादी पण देईल. तर मूळ कल्पना यातली अशी आहे, म्हणजे एक वामनराव अभ्यंकरांची कविता आहे, कोण सूत्रधारा, कोण सूत्रधारा, सूर्यचंद्र अंबरी, तारका अधांतरी, या ज्या सगळ्या लटकल्या आहेत या कुठे लटकत आहेत. नाही ती कविता तो असं म्हणतात ते, कोण जादूगार हा, कोण जादूगार, सूर्यचंद्र अंबरी, तारका अधांतरी, लटकतात झुंबरे अथांग आता अंतरी, मोजताच आलेलं नाहीये, पसरली विना आधार. लटकत नाही. मी जर का इथे हा ग्लास उचलला, ही वस्तू उचलली तर खाली पडेल सोडली तर, बरोबर आहे ना. मग तुम्ही प्रश्न विचारला तारा का नाही पडत, मनात आला पाहिजे प्रश्न. तर या ताऱ्याला धरून ठेवण्याचं सगळं जे काम आहे हे न दिसणारं आकाश करतं.
गुरुत्वाकर्षण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण गुरुत्वाकर्षण दिसतं का? डोळ्यांना दिसत नाही. जगातल्या कुठच्याही उपकरणांना गुरुत्वाकर्षण दिसत नाही, बरोबर आहे ना? पण ते आहे, हे मान्य करायला लागतं. तर ते जे आहे ते हे सगळं लटकावत आहे, पहिल्यापासून लटकावत आहे. आता हे समजून का घ्यायचं आहे, तर या आकाशाचा जे आपण काल त्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला, काल त्यांनी एक मोठं काम केलं हे तुम्हाला मी सांगतो. याचा संदर्भ काय तोही सांगतो की मला आकाशाचं वेळ का लागलं. काल जसं काळेसरनी माहिती दिली तसं माझा एक मित्र ही गोष्ट 70 सालात नाही, त्याचं नाव नंदू फडके. आता आमच्यातलं अंतर वाढलं म्हणून आमचा संबंध राहिला नाही, तर तो आकाशाची माहिती हीच त्यांनी दिलेली सगळी माहिती तो 70 साली अत्यंत रंजकपणे देत असे. आणि काल आपल्याला बराच वेळ बसायला लागला. आम्ही तिथे रोज भेटायचो, कधी 15 मिनटं, कधी 20 मिनटं, कधी 1 तास फिरायला जाऊ, तेव्हा त्याच्याकडून हा माहितीचा सगळा ओघ माझ्याकडे येत असे. तर तेव्हा माझ्या मनात हे आकाशाचं वेग निर्माण झालं, आकाशाविषयी कुतूहल निर्माण झालं की मी कोण हा प्रश्न तुमच्या प्रत्येकाच्या मनात येतो. आपल्याला याची उत्तरं मिळत नाही, कारण आपण शोधण्यासाठी वेळ आहे. वी आर नॉट ऑनेस्ट इनफ, बरोबर आहे ना? किंवा एखाद्याने सांगितलं की यासाठी तुम्हाला तपश्चर्या करायला लागेल, तुमची बैठक लागेल, साधना लागेल, ही करायला आपल्याकडे वेळ आहे. पण नंदूने जेव्हा मला या आकाशाचं वेग लागलं तेव्हापासून साधारणपणे 72-73 सालापासून, पूर्वी तर अनेक वेळा असं व्हायचं की मी आकाश बघितलं नाही तर मला झोप येत नसे, मी अस्वस्थ होत असे. मी आकाशातल्या ताऱ्यांची स्वप्न बघितलेली आहे, त्यातली मी तुम्हाला एक आठवण सांगतो. ही गोष्ट मी, आणि हे खरं आहे, हे अजिबात खोटं नाही. म्हणजे मी काहीतरी तुम्हाला कथा सांगायची म्हणून सांगत नाही आहे. माझ्या घरातले सगळे मला आजही नास्तिक म्हणतात, म्हणजे त्या अर्थाने मी नास्तिक, कारण मी घरात कधीही देवाची पूजा करत नाही, मी कधी जप करत नाही, मी जगाचं कल्याण व्हावं अशी मनापासून प्रार्थना करतो. गोष्ट 77-78 सालातली. मी स्टेट बँकेत नोकरीला लागलो होतो, आमचा ग्रुप होता, मी श्रीवर्धनला होतो. आणि पूजागिरीची रात्र होती. एक तर आकाश बघायला मी नेहमीच जात असे. आम्ही समुद्रावर गेलो होतो आणि श्रीवर्धनला समुद्र येणारा अप्रतिम सुंदर 5-1 किलोमीटर लांबीचा समुद्र येणार आहे. तर मी वाळूत पडून माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आकाश होतो. मित्र गप्पा मारत. कुठचा तारा होता मला आज नाव सांगता येणार नाही. मी कुठच्या तरी ताऱ्याकडे काय लावून बघत होतो आणि असं एक क्षण मनात आलं माझ्या की जो तारा तो मी बघतोय तो आणि मी एकच होतो. याला पुरावा आहे का नाही, पण पुरावा काय आहे तो मी तुम्हाला सांगतो, कारण ती घटना आजही एका वेगळ्या अर्थाने चालू आहे. तर तेव्हा मला एक अशी आनंदाची थरथर सुरू झाली, वेगळे काहीतरी भाव मनात आले, प्रश्न पडले, विचार आला, काय जे झालं असेल ते. मी उठलो, ते मित्रांबरोबरच जाताना त्यांना काही सोडून नाही घरी गेलो, पण माझं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मला आधी पटकन झोप लागली, जी नेहमी लागत नाही ती. सकाळी तेव्हा जाग आली, तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ती थरथर आत तेव्हाही चालू होती सकाळी, आणि मनातल्या मनात हरी ओम नमः शिवाय असा जप चालू. मी त्याच्या आधी कधीही मांडी घालून बसून कुठच्या जपाचा कोणातून हे घेतलाय किंवा जप केलाय असं पूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. दिवस सुरू झाला, आठवून बँकेत गेलो. मी बँकेत काम करताना माझ्या लक्षात आलं की अरे आज ते चालूच आहे अजून. हरिओम नमः शिवायचा जर जप होता आणि काही तोंडात म्हणत नव्हतं. 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, बरेच दिवस तो जप आणि ती प्रथम आनंदाची चालू होती. ती जशी चालू झाली तशी 10-15 मिनिटा दिवसांनी कधी कधी संपली, 15-20 दिवसात किंवा जास्त काळ गेला असेल. कारण मी रात्री झोपेतून जागा झालो तरी मला लक्षात यायचं अरे ती थरथराट चालू. तो जो काही आघात आहे तो आपल्याबद्दल आत म्हणजे कुठे याला काही उत्तर नाही आहे, कारण तीही पोकळीच आहे. आकाशाची पोकळी जाणून घ्यायची आहे ज्याला, तर ती जाणणारा जी व्यक्ती किंवा जो कोणी जीव आहे तो आत पोकळ आकाशाचं आहे सगळं, बरोबर आहे ना? हे सगळं एकमेकाशी लिंक आहे. फक्त कसं लिंक आहे नाही, मी गुरुत्वाकर्षणाची एक कल्पना सांगितली की हे सगळं जे चक्र तो फिरवतोय, हे फिरवणं पृथ्वीसारखा गोल सूर्याला फिरतोय स्वतः गोल. सूर्याला फिरायला जवळजवळ 28-29 दिवसाचा काळ लागतो, 1 महिन्याचा काळ लागतो फिरायला. हे सगळं जर का फिरत राहिलं नाही तर हे स्थिर राहणार.
मी ती झुंबरा का लटकताय तसा तो प्रश्न विचारतोय ना, त्याला ती मुवमेंट करायला लागते. म्हणून मुवमेंट करायला लागणारी ताकद येते कुठून? बरोबर आहे ना. नंदू तेव्हा मला ही माहिती सगळी सांगत असेल तेव्हा मलाच एक दिवस प्रश्न पडला की अरे मी इथे कुठेतरी अडकलोय पृथ्वीवर. मी त्याला बोलून दाखवलं नंदूला की अरे मला असं वाटतंय की मी इथे कशाला तरी बांधला गेलेला आहे, अडकलेला आहे, बंधनात आहे. तो म्हणा तो ही वॉज क्वाईट स्मार्ट आणि मोजकं बोलून विषय मांडण्याची कला त्याच्याकडे होती. तो मला म्हणाला तू असं कर, हा समोरचा तारा दिसतो ना त्याच्यावर आहेस असं धर मला. काय होईल म्हणून तू तिथे जाऊ. तो म्हणाला तू इथे किंवा तिथे अडकलेला नाही, स्वतःच्या आत अडकलेला आहेस. आपण सगळेजण आहोत ना हे स्वतःच्या आत कुठेतरी अडकलेले आहोत आणि कुठे अडकलोय आपल्याला माहित नाही. बरोबर आहे ना. पण वस्तुस्थिती अशी आहे की मला सांगा आपण जगात प्रत्येक जण नाही, आता लहान मुलं असतील, गेली बरीच मुलं, ते लहान मुलांना कळणार नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण जगात एकटे जन्माला येतो आणि एकटेच मरतो. अरे आपणच सोसायटीने तर वेगळं सोडून द्या तुम्ही. सोसायटीने अशा जागी गेला तुम्ही तुमच्या लक्षात येईल तुम्ही आत अडकलेले आहात, बाहेर नाही. मी तुम्हाला एक संदर्भ करणं हे सगळं मांडणं शक्य नाही आहे. 1 किंवा 2 दिवसाचं वर्कशॉप झालं तर याच्यावर बोलता येईल इतका तपशील मी आणला याच्यात की तुम्ही द युनिवर्स इज मेड ऑफ कॉन्शियसनेस नावाचा एक अप्रतिम सुंदर व्हिडिओ यूट्यूबवर आहे. हा तुम्ही अवश्य बघा. आपल्याला जे असं वाटतं ना की उदाहरणार्थ मी आज माझी ओळख विजय भिडे म्हणून करून दिली. विजय भिडे म्हणून ही माझी ओळख आहे का? खरं सांग, मी कसा आहे हे माझ्या पत्नीलाही माहीत नाही आहे, आईलाही माहीत नाही आहे, बहिणीलाही माहीत नाही आहे. मी कसा आहे खरं म्हणजे मलाही माहीत नाही आहे. आम्ही मुंबईमध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या विषयावर इंटरॅक्शन देतो, म्हणजे गप्पा मारतो एकत्र. कॅम्पिंग ॲक्टिव्हिटीवर मी काम करतो. तर आम्ही इथे AT&W एज ग्रुपसाठी मुंबईमध्ये एक कार्यक्रम घेतला आणि तिथे त्या सगळ्यांना काहींच्या बायका मेल्या होत्या, काहींनी नवरे मेले होते, काही नवरा बायको दोघंही होते. मी त्यांना एक अत्यंत सोपा प्रश्न विचारला, ही सगळी माणसं 80पेक्षा जास्त वयोगट असणारी होती. मी म्हटलं तुमची लग्न होऊन 50 वर्ष होऊन गेले, तुम्ही तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पतीजवळ खऱ्या बोलता का? सगळ्याही एकमेकांनी नाही म्हणून सांगितलं. म्हणजे अपवादान सुद्धा कोणी मला काहीतरी सांगायचं म्हणून हो असं विधान केलं नाही. आणि मग म्हटलं साधा प्रश्न स्वतःला विचारा की इतकी वर्ष संसार केल्यानंतर तुमच्याकडे तुमच्या आधारापासून लपवण्यासारखं काय शिल्लक आहे? तुमच्या असं लक्षात येईल की हे तुम्हालाच माहीत नाही आहे. बरोबर आहे ना. तुमच्या आत काय बेसिकली शिल्लक राहिलं आहे हे तुम्हालाच माहीत नसेल. तुम्हाला लाज वाटत असेल, तुम्हाला कसं सांगू वाटत असेल, काही सांगू वाटत असेल, सांगू नये अशी जी काही एक उर्मी आतून येते. बरोबर आहे ना. तर मुळामध्ये आपण स्वतःलाही ओळखतो. ही जी पोकळी आहे, आपला सगळा प्रवास जो आहे ना हा शून्याकडून शून्याकडे चाललेला प्रवास आहे. आपल्याला शून्य म्हणजे काय हे माहितीच नाही. आपल्याला थोडी वरवरची स्वतःविषयी माहिती आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला काही जुन्या आठवणी सांगतो. माझ्या आयुष्यात घडून गेलेले प्रसंग सांगतो. आधी नातं म्हणजे काय मुळात सांगतो. कारण आकाशाशी माझं नातं आहे असं जेव्हा मला विधान करायचं आहे तेव्हा नातं म्हणजे काय आपल्याला माहिती असं पाहिजे. आपण कशामध्ये म्हणजे मूळ जेव्हा गर्भातून जन्माला येतं तेव्हा आईजवळ नाळ्याने बांधलं गेलेलं असतं. ती नाळ तुटते, मूल वेगळं, त्याचा प्रवास स्वतंत्र चालू होतो. पण प्रवास स्वतंत्र चालू झाला तरी आई आणि तो मुलगा कुटुंब सगळं हे एकमेकाशी कुठच्या तरी न दिसणाऱ्या अदृश्य नात्याने बांधलेलं असतं, आयुष्यभर बांधलेलं असतं. बरोबर आहे ना. मी तुम्हाला याच्यावरचा एक प्रसिद्ध प्रयोग सांगतो. तुमचा याच्यावर विश्वास बसणार नाही. पुस्तकाचं नाव मला आठवत नाही. हा जेनेटिक्सवरचा प्रयोग आहे तो.
की एक सॅलॅमेंडर नावाचा प्राणी आहे. हा जो सॅलॅमेंडर आहे हा आपला पालीसारखा दिसणारा, पण पाण्यातही राहील आणि जमिनीवर राहील असा उभयचरी सॅलॅमेंडर आहे. तर एका प्रयोगामध्ये ब्रेन इव्होल्युशनवरचं कुठचं तरी पुस्तक मी वाचत होतो, मेंदू कसा विकसित होत गेला. तर त्यांनी सॅलॅमेंडर एका पाण्यामध्ये सोडून दिलं आणि त्या पाण्यातलं सगळं अन्न काढून दिलं, काही ठेवलं नाही. तर तेव्हा माणसाला अन्न तर लागतात जीवाला, तर जीवाला अन्न नाही म्हटल्यावर एक काय हा सॅलॅमेंडर दुसऱ्याला खायला लागला. ते कॅनिबल्स झाले. तुमच्याच प्रजातीतला जेव्हा तुमचा दुसरा जीव तुम्ही खाता त्याला कॅनिबल होतं, ते कॅनिबल व्हायला. पण त्याच्या असं लक्षात आलं प्रयोगकर्त्याच्या की भिड्यानं खाल्लं नाही, एकटिकांना खाल्लं नाही, दोघांना खाल्लं नाही, पण ते नात्यातले. त्यांनी आणखी कुठच्या तरी साळव्यांना खाल्लं जाऊ, कारण साळवी भिड्यांच्या नात्यात येत नव्हते कुठे. लक्षात आलं ना. पण हे त्यांच्या सायंटिस्ट होता बेसिकली, त्यांच्या लक्षात आल्यावर त्याने रक्ताच्या नात्याने जोडले गेलेले सगळे सॅलॅमेंडर होते तेवढेच पाण्यात. तेव्हाही त्यांच्या लक्षात आलं की भिड्यांनी सख्ख्या यांच्या भावांना खाल्लं नाही लांबी. कारण जीनच्या पातळीवर जमत हे खरं म्हणजे पोकळीतून जाते इन्फॉर्मेशन. जवळचा कोण आणि लांबचा कोण, आपला कोण आणि परका कोण याची जाणीव सॅलॅमेंडरच्या लेव्हलवर होत होती. हा शास्त्रीय प्रयोग आहे. मी हा प्रयोग 100% स्वीकारा असं म्हणत नाही आहे, पण तुम्ही साधं स्वतःला विचारा की तुमच्या चुलत भावंडांपेक्षा सख्खी भावंडं तुम्हाला जवळची वाटतात. ही फक्त सहवासानेच वाटतात असं नाही. चुलत भावंडं आणखी लांब जातात. एक 6 किंवा 7 पिढ्यानंतर तुमचा संबंधच सुटतो. नाही, जेनेटिक जे काही कॉम्बिनेशन आहे जोडला गेलेला आहे हे सगळंच संपतं. बरोबर आहे ना. तर नाता हा जो प्रकार आहे यातला, म्हणजे कल्पना यातली अशी, मी या साध्या गोष्टी सांगण्याचा जो प्रयत्न करतोय यातल्या, की हे सगळं कालच्या त्या आकाशी कल्पना त्यांनी मांडली त्याच्याशी जुळत आहे. आपल्याला आकाश हे काय आहे हे जर का कळलं तरच पुढचा भाग कळेल. बरोबर आहे ना. हे जसं मी तुम्हाला सांगितलं इथलं की हे सगळं भरलेलं दिसतंय, आपण म्हणू हे इथे पोकळ दिसतंय, आपण याच्यात आकाश आहे म्हणू, याच्यातही याच्यात फरक या दोनमध्ये इतकाच आहे फक्त, तो जो काही 0.1% भाग सॉलिड मॅटरचा येईल, जडाचा येईल, तो याच्यात आहे, त्याच्यात तो नाही. आकाश म्हणजे स्पेस का? आकाशाची इथे त्यांनी जी व्याख्या दिलेली आहे ती एम्प्टी स्पेस नाही. एक सांगायचं तुम्हाला मी प्रयोग आहे सांगतो. त्याच्यात काय सांगतो तुम्हाला. एव्हरीथिंग यू सी अबाउट द सरफेस ऑफ द अर्थ इज काय, साधी व्याख्या. ॲस्ट्रॉनॉमर्स यूज द टर्म सेलेस्टियल स्फिअर फॉर द स्काय. पण हे सेलेस्टियल स्फिअर असं याला त्याला जे म्हणतायत याला, याच्यामध्ये आपण सूर्यही बघतो, चंद्रही बघतो, तारेही बघतो, ढगही बघतो. बरोबर आहे ना. की याच्यामध्ये हा जो तुम्हाला मी प्रयोग दाखवला की एवढा भाग हा दृश्य गोष्टींनी भरलेला आहे, जड गोष्टींनी भरलेला आहे, हा मोकळा आहे. पण हा जो हे जे काही अणू आहे त्याच्यात, हे अणुनीच झालं आहे ना सगळं. जगातल्या सगळ्या गोष्टी अणुनी झाल्या. तर अणूपैकी 99.99% भाग मोकळा असतो. तुम्ही सावंत सर फिजिक्स शिकवतात, त्यांना विचारून घ्या अणूचा आकार केवढा असतो. तर 10⁻⁹ इतका सूक्ष्म आहे. मी तुम्हाला सोपं सांगितलं तसं की या एका रव्याच्या कणाचे जर का 10 लाख भाग केले तर तोच एवढा असेल, तेवढा एक अणू असेल. आणि त्या अणूपासूनच आपण बनलेले आहोत आणि तो परत पोकळाच आहे. बरोबर आहे ना. मग मला सांगा की त्याचं आणि माझं नातं आहे की नाही. दुसरा संदर्भ तुम्हाला मी देतो. मी जे आता हे ऐकून तुम्हाला दाखवलं, सूर्यचंद्रांतरी तारका अंतरी लटकतात झुंबरे अथांग अंत आता अंतरे, हे कसं कोण धरून ठेवतो. तिथे गुरुत्वाकर्षण कुठे आपल्याला दिसतं. बरोबर आहे ना. आपण जसे जे काही वागतो ह्या वागण्याच्या प्रेरणा त्या न दिसणाऱ्या मनाकडून आपल्याला येतात. ही पोकळीच आहे वास्तवात. पोकळीला जाणून घेण्याचा हा उद्योग आहे. मन पण सापडलेलं नाही. डिसेक्शन करून तर इकडे मन सापडलं.
मग हा मी सरना विचारून काय करेन, तुमच्यासाठी 10-20 व्हिडिओ मी याच्यावर अपलोड करेन ग्रुपवर. नंतर ते तुम्ही ग्रुपवरून काढा, लाईक करा, कारण मग या विषयावर माझे 50 व्हिडिओ 50-13-63 आणि यामध्ये गीतेपासून ऋग्वेदापासून सगळे लेटेस्ट फ्रॉइडपर्यंत सगळे संदर्भ दिलेले आहेत. तो विषय असा 1 तास 1.5 तासात मांडता येण्यासारखा नाही आहे. मी आपुले हे मन आपुली देवता दीप हा देवता अंधार आपुले हे मन आनंदाचा कंद मनात गोविंद वासतो मनातच विष मनात अमृत ज्याचे शुद्ध चित्त तोची सुखी पावित्र्य ही गंगा मनातची वाहे मोक्ष ही तो आहे मनातची. तुम्ही मोक्षाच्या दिशेने जायचं की मुक्तीच्या दिशेने जायचं, आनंदाच्या दिशेने जायचं की स्वतः त्रास करून जाण्याच्या दिशेने जायचं, चॉईस तुमचा. पण ते जे काही आत आहे ते अदृश्य. बरोबर आहे ना. म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की आपण पेनड्राईव्हमध्ये डेटा घेतो, तो कुठेतरी अपलोड करतो, तर तो जो डेटा घेतो त्याला वजन असतं का? लक्षात घ्या, तुम्हाला हे कळलं तर मला अवश्य कळवा. आणि मग तो प्रोग्राम तुम्ही अपलोड केला की कॉम्प्युटर प्रचंड कामं करतो. तो जर का डेटा तुम्ही प्रोग्रामच कॉम्प्युटरला अपलोड केला नाही, लक्षात घ्या, तर कॉम्प्युटर काही करू शकत नाही. त्याची कपॅसिटी आहे. आयुष्यामध्ये लहानपणापासून काय होत जातं, तर हा डेटा अपलोड होत जातो, प्रोग्राम्स अपलोड आपण करून घेतो, शिल्लक ठेवतो, वापरतो. हे आनंदासाठी वापरतो, ज्ञानासाठी वापरतो, माहितीसाठी वापरतो. हार्ट चालवतो कोण? हार्टमध्ये एक आमच्याकडे एक इलेक्ट्रिक पॉईंट आहे, सायनो ॲट्रियल नोड म्हणतो आपण. तिकडनं ते इलेक्ट्रिक करंट जातो आणि ॲट्रियामध्ये इलेक्ट्रिकल बीट करतं आणि संपूर्ण ब्लड करेल संपूर्ण शरीराला मिळतं. तुम्ही तो जो पॉईंट आहे तो पॉईंट चालवतं कोण? की या तिथून तो इलेक्ट्रिक पॉईंट सुरू होतो, तो पॉईंट चालू कोण करतो? सांगतो. जसं बघा आम्ही आता सांगितलं तसं की आकाशाची पोकळी दिसते का? नाही दिसत. हे आपण या प्रचंड आकाराचे कार्य बघतो का? नाही दिसत. त्याचं गुरुत्वाकर्षण दिसतं का? नाही, दिसत नाही, पण गुरुत्वाकर्षण आहे. बरोबर आहे ना. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, याची जी व्याख्या केली जाते की जी मॅग्नेटिक कॉईल आहे ते मॅग्नेटिक फील्ड जर का तोडलं तुम्ही तर इलेक्ट्रिसिटी तयार होते. पण इलेक्ट्रिसिटी दिसते का? फंक्शन दिसतं. तुम्हाला हार्टचं फंक्शन दिसतंय. एका पॉईंटपासून तो इलेक्ट्रिक पॉईंट सुरू होतो, तिकडनं मग ते हार्टचं तुम्हाला फंक्शन दिसतंय, पण ते कशामुळे दिसतंय वी डोंट नो. आणि सगळा जो आपला प्रवास आहे, मी यातल्या तुम्हाला आणखी म्हणजे काही साध्या गोष्टी सांगायच्या म्हणून सांगतो यातल्या, ज्या आकाश या निमित्ताने समजून घ्यायच्या आहेत किंवा मनाची पोकळी या निमित्ताने समजून घ्यायच्या आहेत. काल तिथे कोणी प्रश्न विचारला की नाही मला माहीत नाही त्याला की आकाशात तारे किती आहेत. त्याचं एक उत्तर तुम्हाला मी दिलं, रायन फॉक्सने किंवा मिकी वोकन दिलेलं आहे. पण हाच प्रश्न आम्ही जेव्हा आकाशबद्दल काही आकाश दर्शनाचे कार्यक्रम गेलेले आहेत, पण त्याच्यामुळे त्यांच्याकडे माहिती खूप होती, त्यांनी ती मांडली चांगल्या प्रकारे, पण आम्ही तो पूर्णपणे वेगळ्या प्रकारे घेतो. आणि मी जो कार्यक्रम घेत असेल कारण तुम्हाला दुर्बिणीतून खरं म्हणजे एवढं चांगलं आकाश दिसत नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, आपल्या डोळ्यात दिसतं त्याच्यापेक्षा ते चांगलं दिसतं इतकंच. पण तुम्ही 20 माणसं रांगेत उभी असता, दुर्बिणीतून आकाश बघत असता, तोपर्यंत आकाशातला तो ग्रह किंवा तारा पुढे सरतो. बरोबर आहे ना. आणि मग तो सांगतो ते मी आपण डोळ्यात बघतो ते याच्यात तफावत दिसत राहते. बरोबर आहे ना. आम्ही कार्यक्रम घेताना एका मुलाने मला प्रश्न विचारला होता की आकाशात तारे किती आहेत. तर मी साधी गोष्ट केली, तिथे असलेली माती दिली त्याला, ही मुठभर माती गेली आणि यातले कण मोज. येते का मोजता तुला? नाही. कार्ल सेगन हे या विषयाचं खूप मोठं नाव आहे. ॲस्ट्रोफिजिसिस्ट, ॲस्ट्रोबायोलॉजिस्ट. नासा या माणसाचा सल्ला घेत असेल, म्हणजे हा केवढा मोठा माणूस होता कल्पना येईल. याचे यूट्यूबवर मला वाटतं 13 व्हिडिओ एक 11-12 तासाचे. त्याने मत असं म्हटलं होतं की पृथ्वीवरच्या, मी म्हणतोय ते नीट आहे का, पृथ्वीवरच्या सगळ्या समुद्र किनाऱ्यांवरती सगळी वाळू एकत्र केली आणि त्यातले कण मोजले तर त्याच्यापेक्षा जास्त तारे आकाशात. हे मी कार्ल सेगनचं मत मांडतोय, माझं मत मांडत नाहीये. हे तुम्हाला बघता येईल, त्याने नोंदवून ठेवलंय.
आणि हे किती मोठे आहेत काल त्यांनी माहिती सांगितली की सूर्यापेक्षा काही 1000 पट मोठे तारे आयडेंटिफाय झालेले आहेत. दिसतात किती आहेत ते आपल्याला एवढेच वर नाही, आपल्याला उघड्या डोळ्यांनी ज्याची दृष्टी चांगली आहे तो नाही, तो जास्तीत जास्त जर का क्लिअर स्काय असेल आणि 12 तासाचा काळोख असेल तर जास्तीत जास्त 5 ते 6 हजार तारे होऊ शकतात. आपल्या आकाशगंगेत 400 बिलियन तारे, सगळ्यात लांबचा तारा आपल्याला जेमतेम 3000 लाईट इयर्सवरचा दिसतो. काल त्यांनी आपल्याला माहिती दिली ती, बरोबर आहे ना. तर यातला वय म्हणून म्हटलं की बूट इज व्हाईट, काही हवा तरी व्हिडिओ याच्यावर बघा. आपली आकाशगंगा आहे, हिचा व्यास 1,00,000 लाईट इयर आहे. 1,00,000 लाईट इयर आपल्या आकाशगंगेचा व्यास आहे. आणि ही जी बूट इज व्हाईट आहे ही 33 कोटी लाईट इयर्स पसरलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्यात हजारो गॅलेक्सी आपल्यासारख्या राहू शकली, त्याच्यात फक्त 60 गॅलेक्सीज आहेत. आणि उरलेला भाग सगळा मोकळा आकाशाचा भाग आहे, जे देखील व्हाईट आहे. उरलेला सगळा जो आहे काय आहे माहिती, तसं होतं दिसत नाही. जगातल्या कुठच्याही प्रगत दुर्बिणीला आकाश म्हणजे काय, आकाशातल्या वस्तू दिसतात, पण आकाशात काय वस्तू दिसतात, आकाश नाहीच, हे दृश्यमान नाही. बरोबर आहे ना. मी यातले आणखी काही संदर्भ आणले, त्यातले थोडे संदर्भ तुम्हाला मी देतो इथे. द युनिवर्स इज मेड ऑफ कॉन्शियसनेस नॉट ऑफ ॲटम्स. हा मला वाटतं आईन्स्टाईन नंतर मी नाव विसरलो शास्त्रज्ञाचं, आठवेल मी नाव तुम्हाला सांगतो. शॉडिंजर हे दुसरं नाव आहे आणि शॉडिंजरच्या आधी केलेलं संशोधन 1940च्या दरम्यानचं आहे. मी तुम्हाला एक सगळ्यांना प्रश्न विचारतो. आपण सगळे मनामध्ये स्वप्न रंगवत असतो, बरोबर आहे ना. ही जी स्वप्न मनात रंगवतो हे म्हणजे आपल्याकडे मटेरियल काही नाही आहे, पण आपण स्वप्न रंगवतो, बरोबर आहे. काही सायंटिस्टचं म्हणणं असं आहे की जो हा विश्वाचा निर्माता आहे ना, आपण सगळे त्याच्या स्वप्नात राहतोय. हे ॲटम्सचे झालेले आहेत सगळे तयार, हे त्याच्या त्या व्हिजनमधून झालेले आहेत. तसं तुमची जी काही स्वप्नाची ही आहे, तुमची स्वप्न स्वतःची आहेत, त्या विश्वात कोण जगतो आपल्याला माहीत नाही आहे. विज्ञान त्यावेळी विज्ञान लॉजिकली जातं, गणिताने जातं, तर्काने मांडता येईल अशा पद्धतीने ते जातं. गॉड पर्टिक्युलर आता ते शोध करत होते ते सापडला ते काय, काय नाही सापडला काय. त्या पार्टिक्युलर नाव दिलंय. मी तुम्हाला मी सांगितलं ना की अणूच्या मध्ये जे काही न्यूक्लियस आहे, ज्याला न्यूट्रॉन प्रोटॉननी हा म्हणतात, इलेक्ट्रॉन वेगळा, इलेक्ट्रॉन बाहेरून फिरतो, पॉझिट्रॉन नाही, काहीतरी शब्द आहे, न्यूट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रिनो. हा न्यूट्रिनो बरोबर ते सांगताय. तर ठीक आहे, तर ते सोडून आता विज्ञान असं म्हणतंय हे आपले जे आहेत ना 3 सेंट्रल असणारे, ह्याच्याशी हे सगळे 3 सेंट्रल असणारे घटक वेगवेगळ्या 200 घटकांपासून आणि याची गणित मांडलेली आहे. फार म्हणून सूर्य 2 ट्रिलियन गॅलॅक्सीज आहे आणि एका गॅलॅक्सीत 200 अब्ज, 400 अब्ज, 800 अब्ज असे तारे सूर्य आपल्याला दिसतो तो एक. आपल्या बाकी तुम्ही आकाशात काल सगळे जे तारे बघितलेत ना ते सगळे सूर्य, ते सगळे सूर्य थोडे नाही नाही, सगळे तारे आहेत ते स्वयंप्रकाशित. त्यांनी ते ग्रह दाखवले, ईशानला पाठवतो. हे ग्रह हे परत प्रकाशित लाईट रिफ्लेक्ट करतात. बट बेसिकली बाबा ओटी येते. गॉड पर्टिकलला हो येतोय. तो कधी मटेरियल असतो, कधी अदृश्य असतो. ते काय हे सांगू का तुम्हाला ते हे ज्या लेव्हलवर सगळं रिसर्च चाललेलं आहे ना, गणितज्ञांची गणितं ही आपल्याला सामान्य माणसाला कळत नाही. तुम्ही किंबहुना इथे फिजिक्सचे प्रोफेसर बसलेले, त्यांनाही विचारलं तर तेही सांगतील की ही जी बरीच गणितं मांडली जातात ती त्यांनाही कळत नाही. ही त्यांच्याही आत्माला परिवर्ती आहे. पण त्याला सापडला ना, फोटो सापडला आणि काहीतरी तो एक गॉड पर्टिकल सापडला, कधी काय झालं एक्झॅक्टली सापडला म्हणजे काय सापडलं.
ते बँक थिअरी त्यांनी प्रूव्ह करायचा प्रयत्न केला, विश्वाची निर्मिती बँक थिअरी. कधी मटेरियल असतो, कधी इलेक्ट्रॉन असतो, किंवा काय दुसरा माहिती कधी मटेरियल असतो, कधी तो असतो. म्हणजे काय कधी कधी तो असतो, कधी कधी नसतो. त्यासाठीच ते सेंटर निवडलं आणि त्याला तेवढा तो स्पीड दिला त्याला. हां, त्याला आणि त्याचा मास जास्त होतं, परंतु त्याचा जो टाइम पिरियड होता ना हां, त्यामध्ये त्या पार्टिकलचा तो फारच कमी होता. पण तो मास दिसला थोडा वेळ, म्हणजे थोडा सेकंदाच्या फारच्या सेकंद. हो, नॅनो सेकंद, हां, तेच पण दिसला तो. दिसला. आणि परत तो गायब. नॅनो सेकंद, मायक्रो सेकंद, इतक्या फार सेकंदाच्या फार थोड्या काळासाठी तो डोळ्यांनी दिसत नाही नाही. नाही, त्यांनी ते आपटवले दोन, त्याला तो दिसला काहीतरी मासमध्ये तो लोड झाला आणि परत तो एनर्जीमध्ये गेला. मास एनर्जी आणि मास. त्याचा लाईफ टाईम फार कमी होता. नाही, पण तो अदर मास इन अदर फॉर्म. मास आणि एनर्जी त्याच्यामध्ये एकदा एनर्जी, एकदा मास, एकदा एनर्जी, एकदा मास. पण ते हिग्सने फार पूर्वी ते प्रूव्ह केलं होतं आणि त्याला बऱ्याच आता प्रूव्ह झाल्यानंतर त्याला ते नोबेल प्राईज मिळालं. हां, ते आणि तो मिळाल्यानंतर 6 महिन्यात तो गेला. मी काय करतो, वेळेची मर्यादा असल्याने मी आधी कन्क्ल्यूड करतो, पण मी गाडीत तुमच्याकडे करतो. हां, चालेल. त्यामुळे तुम्ही गाडीत या विषयातले कुठचेही प्रश्न मला विचारले, हां. किंबहुना सरांच्या परमिशनने आम्ही जे काम करतो त्यातले एक 10-15 व्हिडिओ मी ग्रुपवर टाकतो. हो हो, चालेल. हे सगळे यूट्यूबवर आहे. तुम्ही कॉन्शियसनेस बद्दल बोलत होता, ते जरा कॉन्शियसनेस. आपण तिकडे बघूया, कारण सरने मला येऊन सांगितले तुम्ही 15 मिनिटात कन्क्ल्यूड करू, त्यामुळे मी कन्क्ल्यूड आधी करतो आणि मग आपण कॉन्शियसनेस. ठीक आहे, चालेल. कल्पना अशी आहे यातली की आपण आकाशाकडे बघतो. आकाश आपल्याकडे बघत असतं हे माहिती आहे का तुम्हाला? आकाश, आपण आकाशाकडे बघत असतो, आकाशही आपल्याकडे बघत असतो. आपल्या मनात, मी कालच तो इथे अनय होता, त्या परचुरेला प्रश्न विचारला होता की तू कुठे शिकतो, त्याला ते आधी सांगता आलं नाही. आपण सगळे आपल्या आत शिकतो. त्याला मी पुढचा प्रश्न विचारला, तुझ्याजवळ सगळ्यात जास्त कोण बोलतो? तुमच्याजवळ तुमचं मन बोलत असतं, तुम्हाला ऐकायला वेळ असतो. बरोबर आहे ना? ते कॉन्शियसनेस जो आत आहे तुमच्या, ते तुमच्याजवळ बोलत असतं, सुचवत असतं, कल्पना येत असतात, पण तुम्हाला वेळ नसतो. आपण दिवसातला एक 10-15 मिनिटं सुद्धा वेळ शांत बसून स्वतःजवळ बोलायला देत नाही. बरोबर आहे ना? आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आकाशही आपल्याकडे पाहत असतो. अवयवांमार्फत, इंद्रियांमार्फत, मेंदूमार्फत अनेक प्रकारचे संदेश हे मेंदूकडे पाठवले जात असतात. आणि मेंदूचं प्रत्येक न्यूरॉन, म्हणजे बीइंग डॉक्टर यू सर्टनली नो की प्रत्येक न्यूरॉन त्याच्याकडे काही ठेवत नाही, ते पुढच्या न्यूरॉनकडे पास करतं. सगळ्यात शेवटी हे कुठे जातं, एका मज्जापेशीतून दुसऱ्या मज्जापेशीकडे जाणारं, आणखी शेवटी कुठे निघून जातं हे आपल्याला माहीत नाही. पण याचं उत्तर उपनिषदकारांनी दिले, लक्षात ठेवा. आणि ते इतकं सुंदर पटेल असं दिलेलं आहे की छांदोग्य उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये एकोहम बहुस्याम प्रजायेयम अशी कल्पना. तो एकटा होता या सगळ्याचा निर्माता, त्याने अनेक होत असं म्हटलं आणि मग अनेक झाले. त्याची सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपात कल्पना आहे ना, की 1000 डोळ्यांनी तो बघतोय. इथे तर जो त्याचा निर्माता आहे तो अब्जावधी डोळ्यांनी जग बघतोय. ते सगळे मेसेजेस मेंदूमार्फत आत जात आहेत आणि तोच आपल्याकडे उलटं बघतो. तो याचा निर्माता. पण अशा काळात या सगळ्यावर विचार होत असेल. आपण एकत्र कधी बसून, काल मी तुमच्याजवळ बोललो असेल की मृत्यू म्हणजे काय, आपण कधी विचार करतो? मृत्यूनंतरचं जीवन आहे का? डू वी आस्क? आपण कधीच एकत्र येत नाही. पुनर्जन्म मानतो आम्ही, आपण हिंदू धर्मात मानतो, मानतो. पण नाही, मला म्हणायचं आहे काय, आपण याच्यावर अभ्यासू चर्चा. विचार नाही केला, पण अजून एक म्हणजे आपण मानतो हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा मुख्य विषय आहे. त्याचा गाभा एकच तुम्हाला विचारतो, या सगळ्याचा जो गाभा आहे, आकाश हीच आपली माता पिता आहे. ते त्वमेव माताच्या पिता त्वमेव ही जी कल्पना आहे ना, ही सत्य आहे. त्याच्यामधूनच त्यानेच निर्माण केलं आहे. तोच सगळं बघतोय अनंत डोळ्यांनी आणि आपण सगळ्यात शेवटी तिथेच जाणार आहोत. मी याच्यासाठी एक अत्यंत साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. मी हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी विचारला आहे की ज्ञानेश्वरांचं जे पसायदान आहे त्यातलं तू सगळ्यांचं कल्याण कर, अशी प्रार्थना आपण मनापासून करतो का? ही प्रार्थना करायला वेळ देतो का? देत नसाल तर द्या. दॅट मेक्स यू हॅपी. आणि तेच आकाश आहे, तिथूनच प्रेरणा येते. हां,
आता विश्वात्मके देवेची जी कल्पना आहे ना की तुम्ही जगात सगळ्या सर्वांना सुखी कर हे मनापासून म्हणता येणं याच्यामुळे मनावरचे ताण जातात उघडा झाला तर याच्यामुळेच मनाचा उघडा झाला. आपण जे काही शब्द बोलतोय ते आकाशात जातात आणि तिकडनं परत ते तुमच्याकडे येतात किंवा आजूबाजूला जातात. हा ते ही पण एक कल्पना आहे. थोडा आपण बोलूया आता गाडीत बोलूया. चला मला इथे या संस्थेने बोलावलं त्याबद्दल त्याने तुमच्याजवळ बोलण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल आभार मानतो मी आणि हा सगळा तपशील देतो संस्थेचे मी तुमचेही आभार मानतो. तुमच्या शंका गाडीत विचारा. मृत्यूवरती एका लहान मुलाने मला प्रश्न विचारला.